आज मी तुम्हाला खानदेशी पद्धतीची कांद्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर तुम्ही कलर बघू शकता, खूपच मस्त आलेला आहे. ही कांद्याची चटणी तुम्ही डाळबट्टीसोबत खाऊ शकता, खूपच मस्त लागते. त्याचबरोबर आपण आज डाळबट्टी बनवणार आहोत. तर बघा, हे डाळबट्टीला खूपच मस्त लेअर आलेले आहे. वरतून एकदम क्रिस्पी बनतात, आतून मस्त मऊ राहतात. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे. काही खास ट्रिक सांगणार आहे, त्या तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला बनवायला घेऊयात. तर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतलेले मी सुजीच्या चाळणीने. 4 वाट्या मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, व्हिडिओमध्ये दाखवते त्या वाटीने. तर ज्या वाटीने आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर रवा या ठिकाणी मी बारीक वापरलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचा आहे आणि मगच ॲड करायचा आहे. तर 1 वाटी रवा ॲड करून घ्यायचा आहे. चवीनुसार आपल्याला या ठिकाणी 1 चमचा मीठ ॲड करायचं आहे. एवढं 4 वाटी गव्हाच्या पिठासाठी एवढं माप सफिशियंट आहे. त्या ठिकाणी अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचा आहे, जो आपण घरामध्ये रेग्युलर यूज करतो. 1 चमचा आपल्याला या ठिकाणी तीळ ॲड करायची. तीळ थोडी जास्त ॲड करायची, म्हणजे छान दिसते. त्या ठिकाणी ओवा ॲड करायचा 1 चमचा. ओव्याने पण आपल्या बट्टीला खूप छान चव येते. या ठिकाणी 1/3 कप मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला नॉर्मल घ्यायचं आहे, जसं आपण नेहमी यूज करतो तसं तेल घेतलेलं आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला आता पिठामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व पीठ, रवा, सर्व जे जिन्नस आपण ॲड केले ते चांगले एकजीव झाले पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात. आणि मग आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमी पोळीसाठी भिजवतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. पण आपण यामध्ये रवा ॲड केलेला आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडं जास्त पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे रवा जो असतो तो चांगला भिजतो आणि रवा भिजायला टाईम पण जास्त लागतो. त्यामुळे आपण या ठिकाणी शेवटी पीठ भिजायला ठेवणार आहोत 10-15 मिनटं. तर बघा, या ठिकाणी माझं पीठ भिजून झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडं तेल ॲड करायचं आहे. तेलात पण परत एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे पीठ खूप छान फुलतं. तर बघा, या ठिकाणी मी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. जसं आपण पोळीला मळतो त्याच पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. या ठिकाणी अगदी तेल मध्ये गेलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत पीठ मळलेलं गेलेलं आहे. तर आपण 10 ते 15 मिनटं साईडला ठेवूयात. तर कांद्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे. कांदा या ठिकाणी थोडं जास्त लागतो कांद्याची चटणी बनवण्यासाठी. तर बघा, मी कांदा हा जो आहे पाण्यात ठेवला होता. तर स्वच्छ पाण्याने आपल्याला कांदा धुवून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल ॲड करून घेणार आहे. तर तेल या ठिकाणी चांगलं गरम झालं की स्वच्छ कांदा धुवून घेतलेला कांदा ॲड करून घेऊयात सर्व. तर या ठिकाणी मी सर्व कांदा ॲड करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला होता. तर आपल्याला या ठिकाणी कांदा चांगला तेलामध्ये परतू द्यायचा आहे. चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी कांदा परतत राहायचा आहे, म्हणजे त्याच्यातलं जेवढं पाणी असतं तेवढं सगळं निघून जातं. बघा, या ठिकाणी कांदा जो आहे तो पूर्ण सुका झालेला आहे आणि या ठिकाणी मस्त रेड ब्राऊन कलर पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर कुकरमध्येच आपल्याला कांदा जो आहे तो एक साईडला असं करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला आता या ठिकाणी मसाले परतायचे आहे. तर या ठिकाणी मी कांदा सर्व एक साईडला करून घेतलेला आहे. परत एकदा आपल्याला 1 ते 2 पळ्या तेल ॲड करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला या ठिकाणी जिरे ॲड करायचे. तर मी या ठिकाणी 1 चमचा जिरे घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला जिरे ॲड केल्याने आपली कांद्याची चटणी खूप छान लागते. तर जिरे चांगले तडतडले की या ठिकाणी आपल्याला अद्रक आणि लसूण पेस्ट ॲड करायची आहे. तर मी चांगली कुटून घेतलेली अद्रक लसूण पेस्ट, मिक्सरमध्ये फाईन नाही करायची आपल्याला. या ठिकाणी चांगली परतून घेऊयात अद्रक लसूण पेस्ट या ठिकाणी. बघा, या ठिकाणी अद्रक लसूण चांगलं पेस्ट फ्राय झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची ॲड करायची. 1 चमचा आपण घरगुती लाल मिरची ॲड करायची. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद ॲड करायची. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे, चांगले परतून घ्यायचे आहे. आणि मग आपल्याला एक साईडला केलेला जो कांदा होता परतलेला, तो मसाल्यांमध्ये ॲड करून चांगला परतून घ्यायचा आहे. मॅक्झिमम 5 ते 10 मिनटं चांगला कांदा परतून घ्यायचा मसाल्यामध्ये, म्हणजे खूप छान चव येते. बघा, या ठिकाणी मी कांदा जो आहे तो व्यवस्थित परतते. तर तुम्ही कलर बघू शकता. आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची वापरली तर कलर खूपच भन्नाट आलेला आहे मस्त. काश्मीरी लाल मिरची वापरायची, कलर खूप छान येतो कांद्याच्या चटणीला. त्या ठिकाणी आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर मी 1 चमचा या ठिकाणी मीठ ॲड केलेलं, पोहे खायचा चमचा जो असतो आपला तोच घेतलेला होता. मीठ चांगलं एकजीव झाल्यानंतर या ठिकाणी स्ट्रेक्चर येण्यासाठी आपल्याला थोडी कोथिंबीर ॲड करून घ्यायची.
तर कोथिंबीर चांगली हिरवीगार कोथिंबीर मी ॲड करून घेतलेली आहे या ठिकाणी. मस्त एकजीव करून घेऊयात आता. तर या ठिकाणी कांदा जो आहे तो मस्त परतला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याची क्वांटिटी देखील आता कमी झालेली आहे. त्या ठिकाणी 1 कप आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला जास्त ॲड करायचं नाही, कारण कांद्याला ऑलरेडी खूप मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अगदी थोडं पाणी ॲड करायचं आहे. 1 कप खूप पुरेसं आहे एवढ्या कांद्यासाठी. तर मी पाणी जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर सर्वच जिन्नस आता याच्यात ॲड करून झालेले आहे. तर आपण आता झाकण लावूयात आणि आपल्याला 1 किंवा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे कांद्याची चटणी ही व्यवस्थित होते. तर पीठ पण आपल्या या ठिकाणी चांगलं भिजलेलं आहे. रवा जो असतो तो व्यवस्थित भिजतो. आपण असं साईडला पीठ ठेवलं 10-15 मिनटं. तर पीठ परत एकदा मळून घेऊयात आपण. बघा या ठिकाणी पीठ जे आहे ते सॉफ्ट मी मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक अशी लाटी तोडून घ्यायची मध्यम आकाराची, जास्त मोठी पण घ्यायची नाही. आपल्याला आता बट्टे तयार करायचे आहे. तर बघा या ठिकाणी परातीमध्येच एक साईडला मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं. असं सॉफ्ट करायचं हातावरच आपलं. जेवढं चांगलं सॉफ्ट करू तेवढीच आपली बट्टी चांगली फुलते आणि मधून अशी चांगली मस्त होते. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे या ठिकाणी डाळबट्टी करण्यासाठी. तर बघा आपण जशी पारी तयार करतो मोदकाला, तशी पारी तयार करून घ्यायची आणि तेल लावून घेतलेलं आहे. मोदकाच्या आकारासारखा आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी मधून जो भाग पोकळ असतो ना, त्यामुळे आपली बट्टी ही खूप छान बनते. आणि वरचा जो भाग असतो त्याला आपल्याला अजिबात तडे ठेवायचे नाही, नाही तर आपली बट्टीला तडे पडू शकतात. तर बघा हातावर मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी सर्व बट्ट्या या ठिकाणी तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता बट्टीला अजिबात कुठल्याही प्रकारचे तडे गेलेले नाही आहे. इथपर्यंत आपल्याला असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. सर्व बट्ट्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप मस्त एकसारख्या आकाराच्या मी बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे. जास्त मोठ्या करायच्या नाही, आपल्या बट्ट्या झाल्यानंतर खूप मोठ्या फुलतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एवढा जो आकार आहे मी दाखवला तेवढं सफिशियंट आहे. तर या ठिकाणी 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपली कांद्याची चटणी पण खूप मस्त झालेली असेल. बघा या ठिकाणी मस्त कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता. एकदम भन्नाट आलेलं आहे. कांद्याची चटणी पण मस्त झालेली या ठिकाणी. जास्त पाणी ॲड केलं नाही तर बघा मस्त घट्ट अशी कांद्याची चटणी या ठिकाणी तयार होते. तुम्ही ही डाळबट्टीसोबत सर्व करू शकता. कांद्याची चटणी आपली तयार झालेली आहे. तर या ठिकाणी मी एक कढई ठेवलेली आहे. कढई मोठी घेतलेली मी या ठिकाणी. कढईमध्ये पाणी टाकून घेतलं होतं. 2 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे. वरती चाळण ठेवली. चाळणीला आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आणि एक एक करून आपल्याला सर्व बट्ट्या ॲड करत जायच्या आहे चाळणीवर. ॲड करताना बट्टी ठेवताना लांब लांब ठेवायची आहे, कारण फुलताना एकमेकाला चिटकले नाही पाहिजे. व्यवस्थित बट्ट्या होत्या. वरतून एक परत ठेवते मी. आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी चांगल्या बट्ट्या वाफवून घ्यायच्या आहे, म्हणजे बट्ट्या ह्या खूप छान होतात. तर बघा या ठिकाणी 10 ते 15 मिनटं या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर आपण आता झाकण काढूयात. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बट्ट्या ज्या आहेत त्या खूपच मस्त झालेल्या आहे. अगदी त्याला तडे पडलेले इथपर्यंत मस्त फुललेलं आहे. सोडा आपण या ठिकाणी कमी वापरला, पण आपण काही खास ट्रिक वापरल्या त्यामुळे आपली बट्टी ही खूपच मस्त झालेली आहे. तर एक एक करून मी या ठिकाणी बट्टी आता सर्व काढून घेणार आहे आणि मी तुम्हाला आता नेक्स्ट पण काही ट्रिक सांगणार आहे. त्या तुम्ही बघा, तुमची बट्टी ही खूपच मस्त होईल. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक बट्टी जी आहे ती कापून दाखवलेली आहे. मधून अगदी पोकळ झालेली मस्त. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी तडे जात नाही. अगदी सुरीला पण चिटकत नाही. म्हणजे आपली बट्टी जी आहे ती खूपच मस्त झालेली आहे. आतून पण व्यवस्थित शिजले गेलेली आहे आपली बट्टी. तर सर्व बट्ट्या मी या ठिकाणी व्यवस्थित कापून घेतलेल्या आहे. तर थोड्या आपल्याला या ठिकाणी मोठ्या आकारात कापायच्या, म्हणजे बट्ट्या दिसायला पण खूप छान दिसतात आणि आपण जेव्हा सर्व करतो खाताना पण खूपच मस्त वाटतात. तर बघा या ठिकाणी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला या ठिकाणी बट्ट्या मस्त तळून घ्यायच्या आहे. आपण जेव्हा बट्ट्या ॲड करतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ती जास्त ठेवायची. नंतर लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतून पण छान तळल्या जातात. तर या ठिकाणी मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आतून मस्त सॉफ्ट आणि वरतून एकदम मस्त क्रिस्पी. जास्त लालसर पण नाही करायचे, नाही तर ह्या जळेल दिसतात. बघा या ठिकाणी हा जो कलर आलेला आहे तो एकदम मस्त कलर आलेला आहे. मीडियम कलर येऊ द्यायचा आहे. आणि या ठिकाणी मी बट्ट्या आता मस्त व्यवस्थित तेल नितरून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहे. सर्व बट्ट्या अशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे, मस्त दिसतंय. तुम्ही पण अशा पद्धतीने करा. मी तुम्हाला आता कांद्याची चटणी आणि बट्टी या ठिकाणी सर्व करून दाखवते. कांद्याची चटणी जी मी केलेली आहे ती खूपच युनिक पद्धतीची आहे. तुम्ही या पद्धतीने घरी नक्की करून बघा. माझ्यासारखी डाळबट्टी घरी नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.